महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन विषयक दृष्टिकोन. प्रश्न क्रमांक 218. संशोधनाच्या निष्कर्षाशी योग्य विधान कोणते आहे? पर्याय क्रमांक सिद्धांत कल्पनेचे रूपांतर शेवटी निष्कर्षामध्ये होते. पर्याय क्रमांक ब संशोधन निष्कर्ष गुप्त ठेवले जाऊ नयेत. पर्याय क्रमांक क संशोधन निष्कर्ष जाहीर करू नये. पर्याय क्रमांक ड प्रत्येक संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे अनिवार्य आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संशोधन निष्कर्ष गुप्त ठेवले जाऊ नयेत. प्रश्न क्रमांक 218. प्रश्न क्रमांक 219. टिंबटिंबमध्ये तथ्य विश्लेषणाची माहिती दिली जाते. पर्याय क्रमांक संख्याशास्त्रीय आराखडा. पर्याय क्रमांक ब कार्यान्वित आराखडा. पर्याय क्रमांक क निरीक्षण आराखडा. पर्याय क्रमांक ड नमुना चाचणी आराखडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ संख्याशास्त्रीय आराखडा. प्रश्न क्रमांक 220. अनविश्लेषणात्मक संशोधन आराखड्यामध्ये टिंबटिंबाला प्राधान्य असते. पर्याय क्रमांक समस्येचे वर्णन. पर्याय क्रमांक ब समस्येची सोडवणूक. पर्याय क्रमांक क समस्या निर्मितीची कारणे. पर्याय क्रमांक ड समस्येची सखोल माहिती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क समस्या निर्मितीची कारणे. प्रश्न क्रमांक 221. मर्यादित क्षेत्रासंबंधी सखोल अनुसंधान करताना टिंबटिंबाचा उपयोग केला जातो. पर्याय क्रमांक अ निर्देशन अनुसंधान. पर्याय क्रमांक ब समग्र अनुसंधान. पर्याय क्रमांक क दैवप्रणव अनुसंधान. पर्याय क्रमांक ड लॉटरी अनुसंधान. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब समग्र अनुसंधान. प्रश्न क्रमांक 222. प्रयोगात्मक संशोधन आराखड्यास टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय क्रमांक निदानात्मक आराखडा. पर्याय क्रमांक ब वर्णनात्मक आराखडा. पर्याय क्रमांक क परीक्षणात्मक आराखडा. पर्याय क्रमांक ड अनविश्लेषणात्मक आराखडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क परीक्षणात्मक आराखडा. प्रश्न क्रमांक 223. टिंबटिंब पद्धतीमध्ये न्यायाधीश निवड्याबाबत कोणतेही मार्गदर्शन नसते. पर्याय क्रमांक अ सहविचार निर्देशन. पर्याय क्रमांक ब मिश्रित निर्देशन. पर्याय क्रमांक क पूर्वनिर्देशन. पर्याय क्रमांक ड दैव निर्देशन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड दैव निर्देशन. प्रश्न क्रमांक 224. वाङ्मयचार्य म्हणजे काय? पर्याय क्रमांक फार मोठी अवतरणे देणे. पर्याय क्रमांक ब अन्य संशोधकांच्या मतांचे सारांश देणे. पर्याय क्रमांक क संशोधन मार्गदर्शकाऐवजी अन्य तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे. पर्याय क्रमांक ड अन्य संशोधकांच्या संशोधनाचा ऋणनिर्देश न करता वापर करणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अन्य संशोधकांच्या संशोधनाचा ऋणनिर्देश न करता वापर करणे. प्रश्न क्रमांक 225. आलेख, चित्र, सारणी, कोष्टक इत्यादींचा वापर टिंबटिंबमध्ये होतो. पर्याय क्रमांक अ नमुना निवड. पर्याय क्रमांक ब संशोधन निष्कर्ष. पर्याय क्रमांक क तथ्य विश्लेषण. पर्याय क्रमांक ड अभ्यास पद्धती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क तथ्य विश्लेषण. प्रश्न क्रमांक 226. घटनेच्या कार्यकारणासंबंधी मिळवलेल्या माहितीच्या आधारे बांधलेले अंदाज म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय क्रमांक अ प्रचिती. पर्याय क्रमांक ब गृहीतकृत्य. पर्याय क्रमांक क संशोधन आराखडा. पर्याय क्रमांक ड विश्लेषण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गृहीतकृत्य. प्रश्न क्रमांक 217. संशोधन अवस्थांचा योग्य क्रम टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक समस्यासूत्रण, तथ्यसंकलन, परिकल्पना. पर्याय क्रमांक ब तथ्यसंकलन, समस्यासूत्रण, परिकल्पना, तथ्य विश्लेषण. पर्याय क्रमांक क समस्यासूत्रण, परिकल्पना, तथ्यसंकलन, तथ्य विश्लेषण. पर्याय क्रमांक ड परिकल्प, समस्यासूत्रण, तथ्यसंकलन, तथ्य विश्लेषण. उत्तर आहे पर्याय क्रमांक क समस्यासूत्रण, परिकल्पना, तथ्यसंकलन, तथ्य विश्लेषण. प्रश्न क्रमांक 218. खालील प्रश्नांमध्ये एक विधान यस त्यानंतर एक गृहीतक ए दिले आहे. विधान व त्यानंतरचे गृहीत यावर विचार करा व योग्य गृहीत
कोणते ते सांगा. विधान यस. शोध प्रकल्प तयार करून अंमलबजावलेल्या पद्धतींवर निर्णय घेणे समाविष्ट नसते. गृहीतक ए. शोध प्रकल्पाच्या उद्देशाला साधारणतः 4 श्रेण्यांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते: गवेषणा, विवरण, निदान व प्रयोग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. यस आणि ए दोन्हीही बरोबर आहे आणि ए ही यसची योग्य व्याख्या आहे. प्रश्न क्रमांक 229. योग्य जोड्या जुळवा. गट अ. संशोधन निष्कर्ष, तर्कशुद्धता, समस्यासूत्र, निरीक्षण. गट ब. भावनेचा अंमल टाळणे, विषय निश्चिती, प्रायोगिक पद्धती, सबळ पुरावा. तर बघूया. संशोधन निष्कर्ष म्हणजे सबळ पुरावा. तर्कशुद्धता म्हणजे भावनेचा अंमल टाळणे. समस्यासूत्रण म्हणजे विषय निश्चिती. आणि लास्ट आहे निरीक्षण. निरीक्षण म्हणजे प्रायोगिक पद्धत. संशोधन निष्कर्ष म्हणजे सबळ पुरावा. तर्कशुद्धता म्हणजे भावनेचा अंमल टाळणे. समस्यासूत्रण म्हणजे विषय निश्चिती. निरीक्षण म्हणजे प्रायोगिक पद्धत. तर पर्याय क्रमांक आहे ड. प्रश्न क्रमांक 230. खालील संशोधनाची काही मूलभूत तत्त्वे व त्यांचे अर्थ दिले आहे. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. गट अ. मूलभूत तत्त्वे: प्रबळ पद्धती, भविष्यकथन, व्यवस्थीकरण, सामान्यीकरण. गट ब. तत्त्वांचा अर्थ: पूर्वानुभव, सुसंगती शोधणे, खुले निष्कर्ष, पद्धतशीर मांडणी. तर बघूया मूल्य तत्त्वे. प्रगत पद्धती. तर प्रगत पद्धती काय आहे? खुले निष्कर्ष. सेकंड आहे भविष्यकथन. भविष्यकथन म्हणजे पूर्वानुभव. थर्ड आहे व्यवस्थीकरण. व्यवस्थीकरण म्हणजे पद्धतशीर मांडणी. आणि शेवट आहे सामान्यीकरण. सामान्यीकरण म्हणजे सुसंगती शोधणे. प्रगत पद्धती म्हणजे खुले निष्कर्ष, भविष्यकथन म्हणजे पूर्वानुभव, व्यवस्थीकरण म्हणजे पद्धतशीर मांडणी आणि सामान्यीकरण म्हणजे सुसंगती शोधणे.